समोर यायचं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे। नाना मस्कर, आपल्याला विनंती असेल की आपणही समोर यायचं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे। मी प्रमोद कुरंगळे यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचे स्वागत करायचं आहे। नाना मस्कर, त्यानंतर बघतोय आपण या ठिकाणी पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा येतोय। आपण बघतोय यानंतरचा एक मोठा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल। एका बाजूला असेल वारदोली, दुसऱ्या बाजूला असेल नक्कीच भूषण मस्कर यांच्याकडून तब्बल 1,500चा धनादेश या ठिकाणी या शृंखलेसाठी देण्यात आलाय। त्यांचा मी मनपूर्वक स्वागत, त्यांना धन्यवाद देतोय। त्यानंतर नामदेव मस्कर यांच्याकडून देखील तब्बल 500 रुपयांची देणगी देण्यात आली, त्यांचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतोय। त्यानंतर भीमराव पाटील, आपल्याला विनंती असेल की आपणही समोर यायचं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे। भीमराव पाटील, आकाश पवार, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचे स्वागत करायचे। भीमरावजी पाटील यांचं स्वागत केलं जाईल। मंचावर आपण बघतोय आकाशजी पवार, त्यानंतर नाथा गावण यांचंही स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन। नाथा गावण, आपणही समोर यायचं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे, विनंती असेल। नाथा गावण, नक्कीच नाथा गावण यांचेही स्वागत केले जाते। आमचे आदरणीय विष्णूजी पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांची देणगी या शृंखलेसाठी देण्यात आली आहे, त्याबद्दल त्यांनाही आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतोय। मंचावर आपण बघतोय नाथा गावण यांचे या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। आमचे आकाशजी पवार एक आयोजकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील, त्यांचेही मनपूर्वक स्वागत। त्यानंतर कृष्णा पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयांची देणगी देण्यात आली, त्यांचे मनपूर्वक स्वागत। वळूयात सामन्याकडे। आता मात्र इथे आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये होतोय बदल। आता मात्र आपल्या आवाजसमोर येतील आवाज आमचे मित्र हिंदी समालोचक ज्ञानेश्वर वायाळ। धन्यवाद देवेंद्र। आज की रात का ये मुकाबला 5वां वागेश्वर हरिग्राम विपक्ष जीबी स्पोर्ट्स वारदोली के बीच मुकाबला है, वोल्टेज मुकाबला। एक तरफ वागेश्वर हरिग्राम तो दूसरी तरफ वारदोली टीम बीच मैदान में। इस बार ओवर पिच गेंद उठाने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक, खिलाड़ी गेंद के नीचे, शॉट लॉन्ग ऑन में पाए गए बल्लेबाज। विकेट नंबर पहला बीच मैदान से बाहर। तो हमारे कैलाश दादा मात्रे उनकी तरफ से 3 गेंदों के ऊपर अगर 3 छक्के लगाते हैं बल्लेबाज तो 3000 का इनाम है, और गेंदबाज के लिए 3 गेंदों के ऊपर 3 विकेट अगर लेते हैं गेंदबाज तो भी 3000 का इनाम। और हमारे नारपोली के भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता आदरणीय कृष्णा जी मोरे साहब की तरफ से 3 गेंदों के ऊपर अगर विकेट 3 आती है गेंदबाज के लिए तो 1000 का इनाम मिलेगा। आणि आमचे भीमराव पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी आली, त्यांचं सुद्धा स्वागत। आणि धनाजी मस्कर यांच्याकडून 700 रुपयाची देणगी आली, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून। टोटल मयूर 8 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। जीबी स्पोर्ट्स वारदोली विपक्ष वागेश्वर हरिग्राम के बीच ये मुकाबला, शानदार मैच। गेंदबाज इस बीच प्रसाद पाटिल, इस बार इस गेंद को लॉक किया, छोटी गेंद थी, गेंद का डीप में, लॉन्ग ऑन में इस गेंद को फील्ड किया, 1 रन मिला। 1 रन के साथ टोटल 1 से बढ़ता हुआ 9 रन।
कोण जिंकले? हा त्यानंतर अजून एक आहे. हा, 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 हो 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हो हो नक्की नक्की. हो ओके. या दरम्यान आपण पाहतो आमचे पाहुणे आदरणीय शांताराम पाटील साहेब आणि आदरणीय अनंत सदू पाटील साहेब या दोन्ही मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. आदरणीय शांताराम पाटील साहेब आणि अनंत सदू पाटील साहेब दोन्ही मान्यवर पाहुण्यांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती. आणि आदरणीय मिलिंदजी पाटील साहेब कुडावे यांना सुद्धा विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती. आपलं सुद्धा स्वागत. तो हमारे कृष्णा मोरे साहब की तरफ से विकेट हैट्रिक के लिए 1000 का इनाम है और कैलाश दादा मात्रे की तरफ से विकेट हैट्रिक के लिए 3000 का इनाम और 3 गेंदों के ऊपर 3 छक्के लगाते हैं बल्लेबाज तो भी 3000 का इनाम. इस बीच ये देखिएगा शानदार स्ट्रोक फ्लिक किया इस गेंद को फाइनल बाउंड्री के बाहर. नंबर 6 बल्लेबाज की बात करें तो बल्लेबाज महेश पाटिल के बल्ले से निकला ये शानदार छक्का. तो 6 के साथ टोटल 15 रन. नक्कीच 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु या ठिकाणी स्वर्गीय भरत जोशी वागेश्वरी इलेवन हरिग्राम गावातील एक जबरदस्त गोड आवाज वैभव भोपी त्यांचंही या मैदानावर आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत. पनवेल प्रीमियर लीग मध्ये सिंहाचा वाटा होता. आपण बघितलं होतं काय जबरदस्त आयोजन केलं होतं पनवेल प्रीमियर लीगचं आणि त्यामध्ये वैभव भोपीनं काय जबरदस्त कमालीचं समालोचन केलं होतं. ते वैभव भोपी त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि त्यानंतर आत्ताच उपस्थित झालेत आपल्या बाताण परिसरातील हो आपण बघतोय आपल्या पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय वसंतदादा काठावले यांचे चिरंजीव रुकेश काठावले यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत करतो आम्ही या शृंखलेमध्ये. धन्यवाद देवेंद्र. इस बीच गेंद थी बल्लेबाज यहाँ से बात करें तो पंकज पाटिल और महेश पाटिल की ये जोड़ी बीच मैदान में टीम जीबी स्पोर्ट्स वारदोली की तरफ से टोटल की बात करें तो टोटल 16 के ऊपर आ चुका है. 16 रन स्कोर कार्ड के ऊपर तमाम दर्शक तमाम अतिथि मान्यवर इस मंच और मैदान के ऊपर तशरीफ ला चुके हैं. उनका हम स्वागत करते हैं आयोजनकर्ताओं की तरफ से. इस बीच इस गेंद को खेला स्टैंड एंड डिलीवर. गेंद यहाँ से गई वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. ये गेंद वाइट 1+1 2 रन मिले इस गेंद के ऊपर. वागेश्वर 11 हरिग्राम विपक्ष जीबी स्पोर्ट्स वारदोली के बीच मुकाबला शानदार मुकाबला. और हमारे जो मित्र है हरिग्राम गांव की बुलंद आवाज मराठी की गोडवाणी और पनवेल प्रीमियर लीग के एक सक्सेसफुल आयोजक वैभव जी बोपी भी इस मैदान के ऊपर तशरीफ ला चुके हैं. उनका भी स्वागत इस प्रतियोगिता के माध्यम से. इस 2 रनों के साथ टोटल 25 रन स्कोर बोर्ड के ऊपर. इसके बाद जो मुकाबला होगा इस बीच इस गेंद को खेला लॉफ किया. इस गेंद को 1 रन लॉन्ग ऑन क्षेत्र में 1 रन के साथ टोटल आ चुका है 26 रनों के ऊपर. इसके बाद देवेंद्र मुकाबला होगा सुरंग पाड़ा विपक्ष पिरकोन. तो पिरकोन टीम के कप्तान और सुरंग पाड़ा टीम के कप्तान आपको रिपोर्टिंग करना है. नक्कीच दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण आमंत्रित करूयात. सुरुंगपाडा त्यानंतर पिरकोन मैदानावर चालू असलेला सामना एक जबरदस्त हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय.
इथे मात्र आपण बघतोय आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं होतं, परंतु पंच निर्वाळा देत आहेत. हा चेंडू चांगला असल्याचा धावसंख्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आपण बघतोय त्याच ठिकाणी स्थिरावले आणि अशा परिस्थितीत 2 षटक या ठिकाणी आपण बघतो, माफ करा, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 13च्या सरासरीने तब्बल धावा जमा झाल्या. त्या जीबी स्पोर्ट्स वारदोली संघाच्या 26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आमचे शांतारामजी पाटील, त्यानंतर अनंत सदू पाटील यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर आपण पाहतोय त्यानंतर आपण पुन्हा एकदा विनंती करूया. त्या ठिकाणी पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय वसंतदादा काठावले यांचे चिरंजीव रुकेश काठावले यांच्या या मैदानावर आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण प्लीज या मंचावर यायचंय. आमच्या विनंतीला मान देऊन या मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रुकेशजी काठावले, मनपूर्वक स्वागत. भाताण परिसरातील एक युवा नेतृत्व, साथ माजी उपसभापती आदरणीय वसंतदादा काठावले यांचे चिरंजीव रुकेशजी काठावले यांचं मनपूर्वक स्वागत. परंतु पाहूयात सद्यस्थितीला एक मोठा सामना, एक हाय व्होल्टेज मॅच या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जीबी स्पोर्ट्स वारदोली तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय भरत जोशी वागेश्वरी 11 हरिग्राम या 2 संघादरम्यान चालू असलेली झुंज आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला मित्रांनो. 26 धावा धावफलकावर जमा झाल्यात. आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये कितपत धावा जमा करण्याचा मानस मनामध्ये असेल तो वारदोली संघाच्या, परंतु इथे मात्र हरिग्राम संघाचा हा गोलंदाज बाळकृष्ण भोपी त्यानं मात्र पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त चेंडू फेकला. गुडलेंच्या स्पॉटवरून चेंडूला या ठिकाणी वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू विसावला तर विकेट किपरच्या हातामध्ये. एक चांगला क्रिकेट या मैदानावर नक्कीच पाहायला मिळत आहे. त्यानंतर मी विनंती करेन हरिग्राम परिसरातील एक युवा नेतृत्व राजेश जोशी, आपल्याला विनंती असेल की आपण प्लीज या मंचावर यायचे. आपले मनपूर्वक स्वागत. आदरणीय राजेश जोशी, आपलं स्वागत. या आपण या मंचावरून स्थानापन्न व्हायचे आपल्याला विनंती केली जाते. परंतु बघतोय या ठिकाणी ज्ञानेश्वर आता मात्र या ठिकाणी थोडीशी 26 रन स्कोरबोर्ड के ऊपर. इस बार उठाने की कोशिश थी, बल्ले का ऊपरी हिस्सा, खिलाड़ी खुद गेंदबाज गेंद के नीचे और यहाँ से एक और झटका लगा. टीम जीबी स्पोर्ट्स वारदोली को टोटल 26 रन. पंकज पाटिल जिन्होंने कि 5 गेंदों का खेल किया और महज 1 रनों का योगदान दिया अपनी टीम के लिए. ऐसे में टोटल 26 रनों के ऊपर यह दूसरा झटका नेट नंबर 4 की पोजीशन पे कल्पेश भोईर आ चुके हैं. नक्कीच आता मात्र काहीतरी प्रयत्न करावा लागेल, कारण आपण बघितलं होतं पहिल्या 2 षटकामध्ये 26 धावा आल्या, परंतु तुम्हाला तिथेच थांबून जमणार नाही. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं 59 धावांचा पाठलाग करायचा होता. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना गेला होता. अशा परिस्थितीत तुम्हाला 45 ते 50 धावांचा टार्गेट सेट करावंच लागेल. इस बीच ये गेंद उठा दिया. इस गेंद को कल्पेश भोईर ने आते बल्ले का फेस खोला. शानदार स्ट्रोक, गेंद गई सीधा लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. छोटी गेंद, ओवर पिच गेंद. इस गेंद को अच्छी तरह से परखा बल्लेबाज कल्पेश भोईर ने. गेंदबाज की मेरिट के हिसाब से स्ट्रोक को खेला, लॉन्ग ऑन बाउंड्री को क्लियर किया. 32 के ऊपर आ चुका टोटल टीम जीबी स्पोर्ट्स वारदोली, जो कि पहले बल्लेबाजी कर रही इस मुकाबले में. गेंदबाज इस बार उठा दिया इस गेंद को, बल्ले का किनारा. यहां से गेंदबाज जरूर प्रयास कर रहा था. 1 रन मिला. 1 रन के साथ टोटल 1 से बढ़ता हुआ 33 रन. पिछले साल यानी गए साल जो प्रतियोगिता हुई, मयूर पाटिल उस प्रतियोगिता की चैंपियन टीम थी जीबी स्पोर्ट्स वारदोली, और वही टीम इस मुकाबले में खेल रही है. अपोजिशन कैलाशवासी भरत जोशी 11 वागेश्वर हरिग्राम. टोटल 33 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुका है.
और ये हमारे मयूर पाटिल द्वारा जानकारी मिल रही है हमें कि ये 200वां सिंगल रन इस प्रतियोगिता का इस मैदान के ऊपर। 33 धावा धावफलकावर, काय जबरदस्त आता मात्र कमबॅक केलं मी म्हणेन हरिग्राम संघानं। फिर से एक बार गेंदबाज, इस बार उठा दिया इस गेंद को, खिलाड़ी गेंद के नीचे जरूर था, शॉट मिड विकेट क्षेत्र में सेफ लैंडिंग हुई, प्रयास अच्छा था उस खिलाड़ी का, सिंगल को कन्वर्ट किया, 2 में 2 के साथ टोटल यहां से 35 रनों के ऊपर आ चुका। 3 ओवर का खेल देवेंद्र समाप्त हुआ, 35 लॉस ऑफ 2 विकेट्स। नक्कीच 35 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत, परंतु या ठिकाणी आपण बघतोय शांताराम पाटील त्यानंतर रामदास मुकदम या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन की आपण प्लीज या मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे। आपलं मनपूर्वक स्वागत शांतारामजी पाटील त्यानंतर रामदास मुकदम या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण प्लीज या मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे। आपलं मनपूर्वक स्वागत। 3 षटकांचा खेळ ज्ञानेश्वर या ठिकाणी संपन्न झालाय। असं वाटलं होतं ज्या पद्धतीनं ज्या 13च्या सरासरीनं चालत होता वारदोली संघ, त्यानंतर असं वाटलं होतं की कदाचित या षटकामध्ये तीच धावगती राखली जाईल, परंतु तसं घडलं नाही। या षटकामध्ये धावा आल्या फक्त पाणी घेऊन जायचं आयोजक मैदानामध्ये 9 धावा या षटकामध्ये आल्या आणि त्या कारणाने आपण बघतोय धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या तब्बल 35 धावा। 35 ऑन बोर्ड, 2 विकेट के नुकसान पे जीबी स्पोर्ट्स वारदोली टीम इस मुकाबले में। आज के दिन बात करें मयूर तो कैलाशवासी भरत जोशी वागेश्वर 11 हरिग्राम टीम जो नेरा में टूर्नामेंट चालू है, उस टूर्नामेंट की बात अगर करें तो उस टूर्नामेंट में सुपर 4 में क्वालिफाई होने वाली है टीम कैलाशवासी भरत जोशी वागेश्वर 11 हरिग्राम। और उस प्रतियोगिता में जो सोपान मात्र है जिन्होंने कि 13 गेंदों में 50 रनों की नायाब पारी खेली है नेरा टूर्नामेंट में। टोटल की बात करें तो 35 रन, अंतिम ओवर गेंदबाज अनु भोईर। पीरकोन और सुरुंग पाड़ा टीम के कप्तान आपको रिपोर्टिंग करना। इसके बाद अंतिम मुकाबला इस पूल का होगा, एक तरफ सुरुंग पाड़ा तो दूसरी तरफ पीरकोन टीम। रिपोर्टिंग आपको करना है दोनों भी टीम, एक तरफ पीरकोन यानी कि जो इलाका है दिघाटी साई उस इलाके की टीम है पीरकोन और उनके अपोजिशन सुरुंगपाड़ा टीम। अंपायर्स जी हाँ, हम भी समझ सकते हैं। अंतिम ओवर स्लॉग ओवर गेंदबाज अनु भोईर टोटल 35 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुका है बीच मैदान के ऊपर। लाइट ऑफ कीजिएगा, हेडलाइट ऑफ कीजिएगा शरद मस्कर, धन्यवाद। 35 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुका अंतिम ओवर। ऑन अ स्ट्राइक कल्पेश भोईर, गेंदबाज तैयार, अनु की गेंद, इस गेंद को लॉफ किया, शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद को स्टीयर किया, गेंद सीधा गई नॉन स्टॉप, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाद 4 रन। तो इस छवे के साथ टोटल की बात करें 39 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। शानदार शुरुआत, शानदार आगाज बीच मैदान में टीम जीबी स्पोर्ट्स वारदोली के बल्लेबाज कल्पेश भोईर द्वारा अनु राइट आर्म ओवर द विकेट से ये देखेगा, शानदार गेंद, काटा बदला गेंद ने टिप्पा खाने के बाद गेंद गए विकेट कीपर के दस्तानों में, बेहतरीन गेंद। और कल अंतिम रात होगी देवेंद्र इस प्रतियोगिता की, और अंतिम रात में आपको आवाज सुनने को मिलेगी द वॉइस ऑफ रायगढ़, समीर सोमने करजत से समीर सोमने इस अंतिम रात में इस प्रतियोगिता के लिए आने वाले हैं। गेंदबाज तैयार, इस बार इस गेंद को लॉफ किया, वाइडिश लॉन्ग ऑन, सीमा रेखा को क्लियर किया, गेंद गई सीधा सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर, नंबर आया 4। तो आकाश पाटिल जो कप्तान है सुरुंगपाड़ा टीम के, उन्हें हम निवेदन करते हैं कि आपको टॉस के लिए आना है। सुरुंगपाड़ा विपक्ष
मुकाबला होगा। एक तरफ पिरकोन, दूसरी तरफ सुरुंगपाड़ा। आकाश पाटिल आप पाइएगा टॉस के लिए। तो हम बात कर रहे थे देवेंद्र सर की बात अंतिम रात की जाए तो समीर सोमने आने वाले इस प्रतियोगिता के लिए पहले दिन की बात करें द वॉइस ऑफ रायगढ़ बाबू शाह भी थे। उसके बाद दूसरे दिन में उसके बाद देवेंद्र माली, रोशन जी सबकाल। आज की रात देवेंद्र माली, रोशन सबकाल और मैं खुद, और अंतिम रात कल होगी। उस अंतिम रात में आपके साथ जुड़ेंगे दोस्तों द वॉइस ऑफ रायगढ़ समीर सोमने सर और देवेंद्र माली, रोशन जी सबकाल। गेंदबाज फिर से एक बार अनु भोईर तैयार आइटम और 2 विकेट से। गेंद ऑफ स्टंप के ऊपर इस गेंद को डाला था अंपायर ने, इस गेंद के ऊपर मोहर लगाई वाईट की। नक्कीच वाईट असेल का आपण बघतो प्रेशर, कारण आपण पाहिलं होतं बॅक टू बॅक आलेले 2 चौकार आणि त्यानंतर गोलंदाजीची लेंथ थोडीशी बिघडवली मी म्हणेन या फलंदाजानं। आणि बऱ्याचदा असं पाहिलं जातं की ज्या ज्या वेळेस गोलंदाजाला मार बसतो त्या त्या वेळेस अशा चुका, असे खराब चेंडू पाहायला नक्कीच मिळतात। जी हाँ, इस पीछे देखेगा ये वापसी की गेंदबाज अनु भोईर ने विदाउट प्रेशर गेंदबाजी हो रही है। ऐसा होना चाहिए टेनिस क्रिकेट में। हालांकि देवेंद्र ने कहा कि 2 गेंदों में 2 चौके आए, मगर उसके बावजूद विदाउट प्रेशर गेंदबाजी अनु भोईर द्वारा 250वां ये डॉट इस टूर्नामेंट का। बाज की नजर हमारे मयूर पाटिल की, उनका भी हम स्वागत करते। शांतारामजी पाटील आणि त्यांच्या समवेत आदरणीय रामदासजी मुकादम दोन्ही मान्यवर पाहुण्यांचं या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत। अशोकजी पाटील यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात या व्यासपीठावरती। नक्कीच योगेशजी गाभण पिरकोन आणि त्यांचे सगळे सहकारी मित्र, आपल्याला विनंती असेल की आपण प्लीज या मंचावर यायचं आहे। योगेश गावण आणि त्यांचे सगळे सहकारी मित्र, आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय, परंतु इथे मात्र स्वागत केलंय, चेंडू सरळ फेकून दिलाय, लांबच लांब आलेला हा दमदार षटकार। तो 6 रनों के साथ टोटल 50 रन बीच मैदान के ऊपर आ चुके। जीपी स्पोर्ट्स वारदोली टीम के 50 रन बन चुके हैं बीच मैदान में। तालियां जरूर होनी चाहिए ड्रेसिंग रूम में, क्योंकि 50 रन बोर्ड के ऊपर आ चुके जीपी स्पोर्ट्स वारदोली टीम के। नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय जीबी स्पोर्ट्स वारदोली संघाने 50 धावा कंप्लीट केल्या, गरज होती, कारण आपण बघतोय समोरचा संघ देखील तितकाच मातब्बर संघ आहे। आमचे मित्र वैभव भोपी, त्यांनाही विनंती असेल की आपण या मंचावर आपलं मनपूर्वक स्वागत। आपल्याला विनंती असेल की आपणही आमच्या सोबत जोडले गेले तर आपल्यालाही आनंद होईल। आणि त्यानंतर आपण बघतोय कोळकी विभागातील माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय राजेंद्र दादा पाटील यांचं क्रिकेटवर नितांत प्रेम असणारं एक मोठं व्यक्तिमत्व, एक मोठं नाव। क्रिकेट क्षेत्र म्हटलं की बऱ्याचशा खेळाडूंना त्यांनी त्यांच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केलाय। ते आमचे राजेंद्र दादा पाटील यांच्या या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय। आणि आपण बघतोय आमचे दीपक दादा पाटील अगदी सन्मानाने त्यांना मंचावर घेऊन येत आहेत। ते आमचे राजेंद्र दादा पाटील यांचं मनपूर्वक स्वागत। माजी जिल्हा परिषद सदस्य कोळकी विभागात या ठिकाणी पनवेल तालुक्यातील एक मोठं नाव म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते। ते आपले सर्वांचे लाडके आणि क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम आहे ते रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय राजेंद्र दादा पाटील कोळके। राजेंद्र दादा आणि माझी ओळख 2020 साली झाली होती देवेंद्र, जिथे बोरल्या या टुर्नामेंट आम्ही केल्या होत्या। तेव्हापासून राजेंद्र दादा आणि माझी ओळख आहे। खूप हौशी माणूस म्हटलं तरी चालेल। क्रिकेट क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आणि प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन करणं ही आमची ओळख। अशी आपल्या सर्वांचे लाडके आणि क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय राजेंद्र दादा पाटील यांचं या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत। टोटल मयूर बात करे तो 50 रन बने, देवेंद्र 51 रनों की जरूरत है। बीच मैदान में टीम कैलाशवासी भरत जोशी, वागेश्वर 11 हरिकाम को, ग्रुप ग्राम पंचायत सोमडण्याचे माजी सदस्य आदरणीय रमेशजी मोरे साहेब, त्यांच्या समवेत आदरणीय सुभाषजी ढिगे साहेब आणि आदरणीय बामाजी पाटील साहेब, सर्व मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत। ओव्हर टू देवेंद्र माळी।
24 गेंदे 51 रन. थँक्यू ज्ञानेश्वर. विनंती असेल आमचे मित्र वैभव भोपी, आपल्यालाही विनंती असेल की आपण या मंचावर यायचं आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत. आणि एक जबरदस्त गोड आवाज हरिग्राम पनवेल मधील एक जबरदस्त समालोचक, पनवेल प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी समालोचन करून साथ एक स्पर्धेचे आयोजक म्हणून यांची ओळख ते वैभव भोपी, त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत मान्यवरांची मांदियाळी या मंचावर पाहायला मिळते. आपण बघतोय माजी सदस्य सोमटणे ग्रुप ग्रामपंचायतीचे रमेशजी मोरे, त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुभाषजी दिघे, तसेच आपण बघतोय बामा गोपाळ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. या सर्व मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत करूयात. मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत राजेंद्र दादा पाटील जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर शांताराम पाटील, रामदास मुकादम, तसेच आपण बघतोय माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत सोमटण्याचे रमेशजी मोरे, सुभाषजी दिघे, त्यानंतर बामा गोपाळ पाटील, तसेच आमचे अनंता सदू पाटील. या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. आपण पाहतोय एक मोठी शृंखला भारतीय जनता पार्टी नारपोली यांच्या वतीने सरपंच, उपसरपंच आणि सदस्य चषक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि या शृंखलेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आता मात्र आमचे मित्र रोशन सकपाळ तेही आमच्या सोबत जोडले जातील. परंतु पाहूयात दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीने खेळ होईल. पण प्लीज टॉस साठी लगेचच यायचंय, कोणत्याही पद्धतीचा विलंब करू नका. आलेत ना सुरुंगपाडा आलेत पिरुंकर. मी विनंती करेन माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य आदरणीय राजेंद्र दादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. तर आपण बघतोय माजी जिल्हा परिषद सदस्य कोळखे विभाग, आपण पाहतोय राजेंद्रदा पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय, ज्यांचं क्रिकेटवर नितांत प्रेम आणि टॉस पिरकोन संघाने जिंकलाय. तर नक्कीच लगेचच तुमच्या इन द ऍक्शन यायचं आहे. आमचे वैभव भोपी आमचे मित्र, आपलंही मनपूर्वक स्वागत. आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही या मंचावर आलात त्याबद्दल आपलंही स्वागत. तर बघतोय आपण रोशन या ठिकाणी आमचे समवेत या ठिकाणी जोडले गेलेत. वैभव भोपी आमचे मित्र, त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतोय. पनवेल हरिग्राम परिसरातील एक जबरदस्त गोड आवाज, ज्यांचा आवाज आपण ऐकला होता पनवेल प्रीमियर लीग मध्ये एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली होती. आणि त्यानंतर आपण बघतोय जीबी स्पोर्ट्स वारदोली साथ या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचे विपक्ष स्वर्गीय भरत जोशी या ठिकाणी वागेश्वरी 11 हरिग्राम, या दोन संघामध्ये चालू असलेली काटेभरी टक्कर. तर बघतोय आपण या ठिकाणी सोपान मात्र आणि प्रसाद पाटील हरिग्राम संघाची सलामीची जोडी. कार्तिकेश पाटील सलामीचं पहिलं षटक त्याच्या हातामध्ये देण्यात आलंय, परंतु पहिला चेंडू या ठिकाणी बाउन्स टाकण्याच्या नादामध्ये आपण बघतोय पहिली वॉर्निंग मिळते. साथ खराब चेंडू पडला होता आणि या स्वेर धाबेनं धावफलकावर या ठिकाणी संघाचं खातं ओपन झालंय. अवांतर धाबेनं जिंकण्यासाठी तब्बल 51 धाबांचं टार्गेट कंप्लीट करायचंय, ते 24 चेंडूंच्या मागे. यावेळेस मात्र काय जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर, वीरेंद्र सेवकची आठवण करून दिली या शॉटनं. चेंडू जाईल सरळ. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं प्रोटेक्शन, चांगलं कव्हरिंग करण्यात आलं दोन क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून, कारण असं वाटलं होतं चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल, परंतु चेंडूला अडवलं आणि ही शर्यत जिंकली मी म्हणेन त्या क्षेत्ररक्षकानं. आणि आपण पाहतोय या ठिकाणी
2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. दुहेरीनं आपण पाहतोय 3 धावांचा पल्ला गाठलाय. जिंकण्यासाठी तब्बल 51 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. सेट केलं होतं 50 धावा जमा केल्या होत्या आणि 51 धावांचं टार्गेट सेट केलं होतं, परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग करताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात करणं गरजेचं राहील. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु यावेळेस चेंडू जाईल बॅटची कडा घेऊन. आपण बघतोय गलीमध्ये एक चांगला क्षेत्ररक्षक लेग स्लिप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आणि त्यावर आपण बघतोय कोणती धाव घेण्याचा मानसही मनामध्ये निर्माण झाला नाही. परिणाम बघतोय निर्धाव चेंडूची सांगता. नक्कीच आमच्या रसानी परिसरातील सुयोग गाताडे त्यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनापासून स्वागत. परंतु इथे जाईल सरळ चेंडू, सरळ सीमारेषा पार आलेला हा दमदार चौकार. तर चौकार पाहायला मिळतोय. 7 धावा धावफलकावर अंकित झाल्या. जिंकण्यासाठी तब्बल 51 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि अशा परिस्थितीत तुम्हाला अशा स्ट्रोक्सची गरज असेल, कारण आपण पाहतोय या सुरुवातीची मी म्हणेन गरज असेल, कारण अशाच पद्धतीने जर का तुम्ही आगाज केला तर नक्कीच या लक्ष्याचा पाठलाग करू शकतो. परंतु मागील वर्षी या ठिकाणी विजयाचा या स्पर्धेचा या ठिकाणी पारितोषिकाचा मानकरी ठरलेला हा जीबी स्पोर्ट्स वारदोली संघ यावेळेस मात्र तीच यशाची गाथा या मैदानावर पुन्हा एकदा चालू ठेवेल का, की स्वर्गीय भरत जोशी वागेश्वरी 11 हरिग्राम संघ त्यांची ही यशाची गाथा या ठिकाणी खंडित करण्याचं काम करेल का. परंतु पाहूयात सद्यस्थितीला. आपण बघतोय पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू जाईल घरंगळत. आपण बघतोय मिड विकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता. 1 धाव या ठिकाणी आपण बघतोय पूर्ण केली जाते. एकेरी धावेनं 8 या आकड्यावरती पोहोचलाय तो हरिग्राम संघ. जिंकण्यासाठी 51 धावांचं टार्गेट पूर्ण करायचे. अशा परिस्थितीत आपण बघतोय 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. जिंकण्यासाठी 24 चेंडू 51 धावांची गरज होती, परंतु पहिल्या 4 चेंडूमध्ये धावा आल्या आता तब्बल 8 आणि आता गरज असेल ती 20 चेंडू आणि 43 धावांची. 20 चेंडू 43 धावांची गरज या ठिकाणी आपण बघतोय. रसानी दापिली परिसरातील नितीन कुरंगळे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्यांच्या समवेत सुयोग गाताडे त्यांचेही स्वागत करतोय. आणि इथे एक काटेभरी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते. टेन्शन तर नक्कीच असेल, कारण आम्ही देखील समालोचक आहोत. आमच्या गावचा संघ ज्या वेळेस खेळतो त्यावेळेस आम्हाला पण टेन्शन असतं. तशाच पद्धतीने आपण बघतोय माझे मित्र वैभव भोपी त्यांचा गावचा संघ या ठिकाणी मैदानावर खेळतोय. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा काय जबरदस्त जान होते या फटक्यामध्ये. क्षेत्ररक्षण सुरेख पाहायला मिळते. ते जीबी स्पोर्ट्स वादोली संघाच्या बाजूनं वाटलं होतं चेंडू सीमारेषा ओलांडून जाईल, परंतु पुन्हा एकदा ही शर्यत जिंकली आहे ती या क्षेत्ररक्षकानं. चेंडूला अगोदरच अडवलं सीमारेषेच्या अगोदर आणि मिळतायत त्या 3 धाबा. 1 धाव त्यानं नक्कीच वाचवली आणि या तिहेरींना आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या 11 धाबा धावफलकावर पाहायला मिळतायत. आमचे कैलासदादा म्हात्रे आज आपल्याला पाहायला मिळतायत. त्यांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभली आहे. एक मोठं व्यक्तिमत्व, एक मोठं नाव, साथ त्यांच्याच बरोबरीने आपण बघतोय माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय राजेंद्र दादा पाटील त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. इथे आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडूचा टप्पा थोडासा खोलवर ठेवला आणि परिणाम पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी बघायला मिळते. धावफलक तिथेच स्थिरावलेलं. 11 तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या 11. जिंकण्यासाठी आता मात्र 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. 18 चेंडू 40 धावा. सामना जरी सोपा वाटत असेल तरी आपण पाहिलं होतं एक सामना होता जो एका धावेनं हुकला होता आणि परास्त झाला होता चांबारली संघ. एक सामना होता आपण बघितलं होतं 12 चेंडूंमागे 9 धावा जमा करायच्या होत्या भातानपाडा संघाला, परंतु त्या जमा करू दिल्या नव्हत्या चिखले संघानं. त्यानंतर आपण बघितलं होतं शेवटच्या 6 चेंडूवर 15 धावांची गरज होती आणि तो सामना जिंकला होता मानसी स्पोर्ट्स डेरवली संघानं. परंतु बघूयात
इथे मात्र स्विच हिट पहिल्यांदाच पाहायला मिळतं. यशस्वी स्ट्रोक्स या ठिकाणी आपण बघतो. चेंडू जाईल पहिला स्विच हिटचा षटकार. पहिलाच स्विच हिट या ठिकाणी आपण बघतोय ज्याच्यामध्ये यश लागलंय. आतापर्यंत एकाही बऱ्याचशा या ठिकाणी फलंदाजांनी ट्राय केलं होतं. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस चेंडूचा वेग या गोलंदाज विकासनं वाढवला होता. विकास अरिवले नवीन गोलंदाज आपण बघतोय, परंतु पहिल्या चेंडूवर आलेला षटकार त्यानंतर त्यानं स्वतःला या ठिकाणी सावरलं आणि चांगलं कमबॅक करताना यावेळेस मात्र निर्धाव चेंडू फेकलाय. धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 17 धाबा धावफलकावर. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न, धोका होऊ शकत होता. फेक देखील केली होती, परंतु 1+1 या ठिकाणी पंचांनी या चेंडूला दंडित केलंय, खराब घोषित केलंय. 2 धावा मिळतील आणि या 2 धाब्यानिशी आपण बघतोय 19 धावा या ठिकाणी धावफलकावर जमा झाल्यात त्या स्वर्गीय भरत जोशी वागेश्वरी 11 हरिग्राम संघाच्या. आणि आपण पाहतोय या ठिकाणी 51 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचंय, परंतु सद्यस्थितीला 32 धावांची गरज. 16 चेंडू 32 धावा. प्रत्येक चेंडूवर दुहेरी धाव जमा करायची आहे आणि हा सामना सहजतेने जिंकू शकतात. पुन्हा एकदा बॅक टू बॅक या ठिकाणी दुसरा या ठिकाणी खराब चेंडू टाकलाय विकास अरिवलेनं. पहिला चेंडू आला होता षटकार, त्यानंतर निर्धाव, परंतु ज्या पद्धतीने आपण गोलंदाजी पाहिली जाते थोडीशी या ठिकाणी निराशा नक्कीच आपल्याला बघायला मिळते. 20 धावा होत्या, परंतु या ठिकाणी स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. षटकार. म्हणून तर मी त्याला बोलणं थांबवलं. नक्कीच विश्वनाथ भगत आणि सगळ्यांचे लाडके आप्पा यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना मी विनंती करेन आपण या मंचावर आपलं मनपूर्वक स्वागत. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा काय जबरदस्त प्रोटेक्शन केलं या क्षेत्ररक्षकानं. धाबत जाऊन चेंडूला सीमारेषे पलीकडे जाण्यापासून वाचवलं. अगदी शेवटच्या क्षणाला या ठिकाणी चेंडूला त्यानं आत ढकललं आणि मी म्हणेन या ठिकाणी 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी त्यानं वाचवल्या. जबरदस्त क्षेत्ररक्षण. कारण आपण सुरुवातीपासूनच सांगतो ज्या ज्या वेळेस गोलंदाजी खराब होते त्या वेळेस तुमचं क्षेत्ररक्षण जर का चांगलं असेल तर नक्कीच या ठिकाणी एक विजयाची वाट तुमची सोपी होऊ शकते. परंतु सद्यस्थितीला धावफलकावर धावा 28 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीनं फटका खेळलाय. चेंडूला सरळ फेकून दिलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून आलेला मोठा स्ट्रोक्स. षटकार. पण येईल कारण आपण बघतोय एक जबरदस्त या ठिकाणी मनोरंजन या ठिकाणी केलं जात आहे. इथे मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीट या ठिकाणी आपण मात्र पुन्हा एकदा यश हाती लागलंय. एक स्विच हिट मारला होता प्रसाद पाटीलनं, दुसरा स्विच हिट मारतोय तो सोपान मात्रे. नक्कीच विनंती असेल आमचे आप्पा विश्वनाथ भगत उर्फ आप्पा ज्यांची ओळख, त्यांना विनंती असेल की आपण प्लीज या मंचावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि वैभव आपण बघितलं असेल माझ्या समवेत जोडले गेलेत वैभव गोपी. कारण ज्या ज्या वेळेस घरचा संघ असतो त्या वेळेस एक वेगळीच या ठिकाणी टेन्शन असतं वेगळंच. कारण आपण नेहमी बघतो आपण कितीही समालोचक असलो तरी आपल्या गावचा संघ असेल तर नेहमीच टेन्शन असतं. परंतु इथे मात्र काय देखणा स्ट्रोक्स लगावलाय. चेंडूला फेकून दिलाय पुन्हा एकदा एक वेगळ्या स्टाईलनं षटकारासाठी जबरदस्त स्ट्रोक्स. या षटकाराने आपण बघतोय धावफलकावर धावा अंकित झाल्या. त्या 45 सामन्यात जवळ मी म्हणेन झुकवण्याचा प्रयत्न केलाय.
11 चेंडू आणि 7 धाबांची गरज. 11 चेंडू 7 धाबांची गरज. जबरदस्त सामना मी म्हणेन हरिग्राम संघाच्या बाजूनं झुकवला इथे मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक्स, परंतु यावेळेस पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाला चकवत सीमारेषा पार, चौकार. आणि या सलामीच्या जोडीनं काय खेळ दाखवलाय वैभव. आपण बघितलं असेल बऱ्याचदा असं होतं की आपण समालोचन करत असतो, परंतु घरचा संघ ज्या ज्या वेळेस खेळतो त्या वेळेस टेन्शन हे नक्कीच असतं. परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न आणि हा चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. आणि या चौकारानं हा सामना जिंकलाय तो स्वर्गीय भरत जोशी वागेश्वरी 11 हरिग्राम संघानं. थोडीशी निराशा नक्कीच झाली असेल ती मी म्हणेन जीबी स्पोर्ट्स वारदोली संघाची. तुम्ही केलेल्या चुका तुम्ही नक्कीच त्याचा विचार करा, अभ्यास करा. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला नक्कीच शुभेच्छा असतील. परंतु या ठिकाणी हार्डलक म्हणेन मी वारदोली संघाचं. आणि अभिनंदन स्वर्गीय भरत जोशी वागेश्वरी 11 हरिग्राम संघाचं. एक चांगला खेळ तुम्ही या मैदानावर दाखवला. सोपान म्हात्रे प्रसाद पाटील या जोडीनं हा सामना आपल्या बाजूने झुकवला. थँक्यू. आपण स्वागत कक्षाकडे वळणार नक्कीच आहोत. स्वागत कक्षाकडे वळूयात. परंतु मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो मी म्हणेन सोपान म्हात्रे. सोपान म्हात्रे ठरला या सामन्याचा सामनावीर. आपण यायचे आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. वळूयात पुन्हा एकदा सन्मानाकडे. सन्माननीय रायगड जिल्हा परिषद सदस्य आदरणीय राजेंद्र पाटील साहेब यांची प्रामुख्याने उपस्थिती या स्पर्धेला लाभलेली आहे.